आहे आणि ही सगळी गोष्ट घडलेली आहे सुनावणीनंतर। यापूर्वी सुद्धा त्याच्यावर पायताणाने हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला होता आणि आंदोलकांची ही वाढती आक्रमकता लक्षात घेतच पोलिसांनी कोरटकरची सुरक्षा तर वाढवलेली होतीच, मात्र त्याचबरोबर वेळेचं सुद्धा नियोजन करत ठरलेल्या वेळेच्या अगोदरच कोरटकरला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। पोलिसांनी असे कुठलेही हल्ल्याचे प्रकार घडू नयेत यासाठी वेळेपूर्वी त्याला कोर्टात हजर केलेलं होतं, ते घेऊन आलेले होते। मात्र सुनावणी पार पडल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे आणि हा हल्ला एका वकिलानेच केलेला आहे। बुधवारी सुद्धा कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, त्याच्यावर पायताण फेकण्याचा प्रयत्न झालेला होता आणि त्यानंतर ही दृश्य या सगळ्या गंभीर प्रकाराची सध्या समोर येत आहेत। कोल्हापूर कोर्टामध्ये ही घटना घडलेली आहे। एका वकिलानंच या प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यावर त्यांनी या सगळ्या पोलिसांच्या उपस्थितीमध्ये थेट अचानक या प्रशांत कोरटकरवर धाव घेतली आणि त्याच्याशी झटापट करण्याचा प्रयत्न केला। यावेळी तातडीने सुरक्षा रक्षकांनी पुढे जात हा प्रकार रोखल्याचं दिसतं आहे। काही वेळापूर्वीच ही घटना घडलेली आहे। आज कोर्टामध्ये सुनावणी होती। पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला देण्यात यावी अशी मागणी कोर्टाकडे केलेली होती, मात्र कोर्टाने 2 दिवसांची पोलीस कोठडी मान्य केलेली आहे आणि ही सगळी सुनावणी आजची पार पडल्यानंतर ज्यावेळी पोलीस प्रशांत कोरटकरला घेऊन जात होते, पुन्हा एकदा त्याची कोठडीमध्ये रवानगी करण्यात येत होती, कोर्टातून त्याला बाहेर काढलं जात होतं, त्यावेळी या कोर्टाच्या परिसरामध्ये उपस्थित असणाऱ्या एका वकिलाने अचानकपणे प्रशांत कोरटकरवर हल्ला केला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला। मात्र सुरक्षा रक्षकांनी तातडीने या ठिकाणी हस्तक्षेप करत या व्यक्तीला, या वकिलाला बाजूला काढण्यात यश मिळवलेलं आहे। मात्र बुधवारनंतर पुन्हा एकदा आज देखील अशाच प्रकारे प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचं या निमित्ताने समोर आलेलं आहे। याची ही दृश्य कोर्टाच्या परिसरात कॅमेऱ्यांनी टिपलेली आहेत। एबीपी माझाच्या कॅमेऱ्यांनी टिपलेली ही दृश्य कोल्हापूर कोर्टाच्या परिसरातली प्रशांत कोरटकरवर